ज्यांच्या हरी अवज्ञातापा प्रणती करुणा करीतो, प्रभु पाशी चलत्या जुनी पापा शरणागत तारकतो। प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोधारक गुरु राजाच्या नुदुजा पथ मुक्तिपदा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोकवृत्त वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 25व्या वचनात असे म्हटले आहे, घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा। तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही। प्रभू येशू ख्रिस्ताचे अंतराळात दुसरे येणे होताच कृपेचा काळ संपेल। त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस तो आपल्यासोबत स्वर्गात घेऊन जाईल। त्याचवेळी स्वर्गाचे दार बंद होईल। त्यानंतर काय घडेल हे सांगताना प्रभू म्हणतो, घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा। मला प्रश्न पडतो की अनेक जण स्वर्गाचा दरवाजा ठोठावतील व आत जाण्यासाठी धडपडतील। याचा अर्थ ते स्वर्ग राज्याच्या दाराच्या किती जवळ पोहोचलेले असतील आणि दुर्दैवाने विश्वासपूर्वक आत प्रवेश न केल्याने ते कायमचे बाहेर राहतील। खरे तर ते स्वर्ग राज्याच्या इतके जवळ यासाठी पोहोचतील कारण त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकलेली असेल, त्यांना सत्य ठाऊक असेल व प्रभू येशूने स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्यासाठी काय तरतूद केली आहे हे त्यांना चांगलेच ठाऊक असेल। तरी मनात कोठेतरी संशय बाळगल्याने अथवा निष्काळजीपणे उदावर टाकत राहिल्याने त्यांची फसगत होईल। म्हणूनच दार ठोठावण्या इतके जवळ असूनही ते बाहेरच राहतील। वचनानुसार आज सुवार्ता ऐकण्याची संधी मिळूनही ज्यांनी प्रभू येशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवला नाही, त्यांना कृपेचा काळ संपल्यानंतर तारणाची व सार्वकालिक जीवनाची संधी मिळणार नाही। त्या क्षणी त्यांच्या अनंत काळाच्या नरकाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होईल। आपणही स्वर्ग राज्याची सुवार्ता ऐकत आहात व आपल्याला सातत्याने सत्य ऐकावयास मिळत आहे। आपल्याला ते वचन सतत आवाहन करीत असताना आपणही आज नाही उद्या करू असा विचार करीत तारण साधून घेण्यास विलंब करीत आहात काय? देव न करो की आपणही दाराजवळ पोहोचलेले असतानाही स्वर्गाच्या राज्याच्या बाहेर राहून जाल। त्यासाठी आजच नव्हे आत्ताच आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या अर्पणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण साधून स्वर्गात प्रवेश निश्चित करून घ्यावा। तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो। धन्यवाद।